जून जुलैला लागतो ना तसा लागतोय सेम। भाताचं खूप टेन्शन आलंय। आता 2 दिवसापूर्वी ना मस्त उभं होतं, ते पूर्ण पाणी बंद झालेलं वाह, ते पण आता आडवं झालं। हे मध्ये उभं, बाकी सर्व बाकी, हे सर्व काप। तर भाताचं काय खरं नाही, निसर्गापुढे आपलं काय चालणार। सगळ्यांच्याच भाताची वाट लागली। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राजन फिल्टर या चॅनलवरती। तर आत्ता वाजलेत 10:30 आणि पाऊस पडतोय ना एवढा बेकार, कंटाळा आला यार पावसाचा। भाताचं काय करायचं ते खूप टेन्शन आलं। आता काय करणार 2-3 दिवस झाले कंटिन्यू पाऊस लागतोय, जरा भात कापला नाही आम्ही अजिबात। आज तर सकाळी व्हिडिओ काढता आले नाहीत, कारण डेअरीवर गेलो तेव्हा पण खूप पाऊस पडत होता। पावसातून कसे व्हिडिओ काढणार, त्याच्यामुळे काय केलेच नाही, व्हिडिओ पण वगैरे काढले नाही। आता परत म्हशींसाठी वरती जायचं माळावरती, आणि परवा 4-5 वरणं आम्ही कापलं होतं भात, ते तिकडे ठेवलं होतं एका जागेवर। तिकडून आता ते घरी घेऊन जाते। थोडा थांबलाय, तर थांबलाय घातलं, बारीक बारीक पडतोच आहे। तुम्हाला दिसतोय का माहीत नाही, बारीक बारीक पडतोच आहे पाऊस। एवढं बेकार कंटाळा आलाय ना, काय होणार भाताचं काय माहिती। हे बघा कसं पाणी साचलंय, सर्व बेकार एकदम। काय पाऊस पडतोय बेकार, मस्त पाणी पडतं। म्हणजे जून जुलैला लागतो ना तसा लागतोय सेम। कठीण आहे बाबा, काय होणार भाताचं। थंडीचे दिवस झाले तरी पण आता पाऊस लागतो, तर काय सांगायचं। आता भाताचं खूप टेन्शन आलंय, कारण 2 दिवस कंटिन्यू पाऊस पडतोय। मग आम्ही विचार केलेला की जाईल पाऊस, पण आता म्हणजे बाकीच्या लोकांची 1 आणि 2 मळ्या राहिल्यात, आम्ही 2 ते 3 मळ्या कापल्यात, बाकी सर्व बाकी आहे। त्याच्यामुळे आता बघूया आता काय होतंय ते। सगळीकडे पाणी पाणी झालंय नुसतं। ह्या बिचाऱ्यांचं भात बघा, पूर्ण झोपलंय। आता 2 दिवसापूर्वी ना मस्त उभं होतं, पण हे पूर्ण झोपलंय। काय आता कसे करतात काय माहिती। आता मी पण आता जाऊन माझं पण भात बघतो पडलंय का ते, कारण पावसामुळे ते पूर्ण झोपून जातं। आता जाऊन बघतो, जाऊन आता माझ्या शेतात पण पडलंय का काय झालंय ते, कारण पाऊस चालू आहे त्याच्यामुळे कुठे गेलोच नाही। तर जातो बघतो कसं काय ते ना। पाऊस किती लागतो ना याचा अंदाज काढू शकता। हे दिसतंय ना, ते पूर्ण पाणी बंद झालेलं वाहायचं, आता ते परत चालू झालंय। म्हणजे विचार करा। आता भात बघतो पडलंय का ते। हे का ऑलरेडी आधीच पडलेलं होतं, पण इथे मध्ये जे होतं उभं, हे ते पण आता आडवं झालं। हे मध्ये उभं होतं पूर्ण, ते पण आता झोपून गेले पूर्ण। हे बघा किती पाणी झालंय। आता काय करायचं, कठीण आहे बाबा। हे बघा 1, 2, 3 आणि ती चौथी, ती अर्धी कापलेली, बाकी सर्व बाकी, हे सर्व कापायचं बाकी आहे। हे बघा, गेला पाहिजे यार पाऊस। ह्या 1-2 दिवसात जर गेला नाही ना भात पाऊस, तर भाताचं काय खरं नाही। एवढी मेहनत केली आहे 3-4 महिने, पूर्ण पाण्यात जाणार। त्याला काय आपण करू शकत नाही। आता निसर्गापुढे आपलं काय चालणार। ते आता त्याला जे करायचं ते करणार, आपण त्याला अडवूच शकत नाही, काय करूच शकत नाही। माझ्या मागे जे भात दिसतंय ना, ते कालपर्यंत उभं होतं पूर्ण, ते आता पूर्ण आडवं झाले।
पूर्ण म्हणजे त्यामध्ये काय आता म्हणजे झोपून गेलंय पूर्ण. कालपर्यंत एवढं चांगलं होतं ना, ते उभं होतं, पावसाने ते पूर्ण झोपून गेले. सगळ्यांच्याच भाताची वाट लागली. काय रे बाबा, खरोखर कठीण आहे. तर आत्ता वाजले 6. मी चाललोय दूध काढायला आणि पाऊस काय थांबायचं नावच घेत नाही. त्याच्यामुळे खूप कंटाळा आलाय. आता उद्या एकादशी आहे, बघू उद्या तरी गेला तर, नाहीतर आता कठीण आहे, काय करणार. आणि आत्ता जाऊन दूध वगैरे काढायचं आहे, त्याच्यामुळे उशीर होईल. तर नक्की सांगा व्लॉग तुम्हाला कसं वाटलं ते. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.